हे श्री महादेव, आजवर मी जे पुण्य कर्म केले ते माझ्या काहीच कामी येणार नाही का? माझे काहीच संचित नाही का? श्री हनुमंतरायांना मी प्रसन्न करू शकले, परंतु श्री मच्छिंद्रनाथांपुढे मी शरण गेले। श्रीनाथ माझे कधीच होऊ शकणार नाहीत का? असे का आहे? हे श्री महादेव, श्री मच्छिंद्रनाथ जर माझे होणार नसतील तर मला जगण्याची इच्छा नाही। मी माझा देह तुझ्या पायावर ठेवते। दुर्गा, मैनावती देवी कुठे आहे? देवी पूजा कक्षेत आहेत। मी त्यांना भेटून येतो। तुमच्यात काही भांडण नाही ना होणार? नाही, आता कसलंही भांडण होणार नाही। मैनावती, 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 तू हे काय करून घेतलंस? मैनावती, डोळे उघड मैनावती, उठ मैनावती, मी आलो आहे, मी कुठेही गेलेलो नाही। मैनावती, 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 तू आत्ताच्या आत्ता शुद्धीवर येशील आणि पूर्ववत होशील।
ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्रीनाथ, आणि इथे होय, मी स्वतःहून तुझ्याकडे आलो आहे. परंतु तुम्ही तर गेला होतात ना. नाही, ते मी तुला नंतर सांगतो. परंतु तुझे व्रत सफल झाले. श्री महादेवांनी मला वेगळी दृष्टी दिली. काय खरंच सांगताय? माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. हे सत्य आहे. मी हनुमंताला वचन दिले होते, त्याच्याऐवजी स्त्री राज्यामध्ये मी जाईन. परंतु इथे आल्यावर माझी काही तत्व मूल्य आपल्यामध्ये आड येत होती. परंतु आता मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. माझं व्रत सफल झालं. मैनावती, हे दूध घे आणि व्रत सोड. नाही, माझा अजूनही तुम्ही काय म्हणताय यावर विश्वास बसत नाहीये. घे.
देवी येत आहे. देवी आल्या. देवी व्रत पूर्ण झाले का? होय. ही तर शुभ वार्ता आहे. राज्यात सगळीकडे हत्तीवरून गोडधोड वाटा. वृद्ध स्त्रियांना वस्त्रदान करा. गोशाळेतील गायींना मोकळं सोडा आणि सगळीकडे ध्वज लावा. हे सगळं व्रत पूर्ण झालं म्हणून करायचं आहे का? दुर्गा, तू कधीही काहीही बोलतेस हं? हा सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. पाकगृहात तुम्हाला जे उत्तम करता येईल ते करा. श्रीनाथ आणि मी एकत्र भोजन करणार आहोत. जशी आज्ञा देवी. देवी किती आनंदी दिसतात ना. दुर्गा, तुला नाही कळणार देवी आज का आनंदित आहेत ते. देवींनी स्वतःहून सांगितलं ते एक उत्तमच झालं. देवी आणि श्रीनाथ एकत्र जेवायला बसणार. हो ना, पण त्यामुळे आपल्याला उत्तम जेवण कसं करता येईल ते बघायला हवं. माई, काय करूयात ग? मला तर काही सुचत नाहीये. अगं विचार कसला करतेस? आज आनंदाचा दिवस आहे. पहिलं काहीतरी गोड कर. काय झालंय नक्की? मला कोणी सांगाल का? दुर्गा, तू वेडीच आहेस. अगं असं काय करतेस? मी तुला सांगते, देवी आणि श्रीनाथांमध्ये भांडणं चालू होती ना, ती सगळी मिटली. म्हणून आज आनंदाचा दिवस आहे. मग मी पण एखादा पदार्थ करू? दुर्गा, एवढं मोठं स्वयंपाकघर आहे, तुला हवं ते कर. चला चला, आता कामाला लागूया. हो. देवी आणि श्रीनाथ एकत्र आले ही वार्ता राज्यात जायला हवी. नको, सगळं मार्गी लागू दे आधी. उगाचच कोणाची दृष्ट नको लागायला. हो, खरंय माई. काही कोणाला सांगायला नको. दृष्ट म्हणजे काय? दृष्ट म्हणजे सगळं चांगलं चालू असताना मध्येच बाधा येणं.
भानामती, पण पूजा अर्ध्यात का सोडली? नाथ आलं ना मधी. ते आलं म्हणून काय झालं? आपण आपलं काम चालूच ठेवायला पाहिजे होतं ना. तसं नाही, ते मोर आलं आणि माझ्या अंगाचं पाणी पाणी झालं. म्हणजे भ्या वाटलं की काय तुला? सांगता नाही यायचं, तर ते साधं सुद्धा नाही. आपलं अवघडच आहे की आता. अशी हार नाही मानायची म्या. ती मैनावती तिला हवं ते करल, हर म्या नुसती बघत बसन. तसं नाही होणार. त्या मैनावतीला बघायच पाहिजे आता. मोरल्या येळेला देवी आईला असं साकडं घालते की नंतरच्याला माझ्या मोर आवाज नाही काढायची ती. पर आता ही देवी आईची पूजा करायची कधी? त्यासाठी लागणाऱ्या वस्तू गोळा करू. तुझ्या अशा ठिकाणी करू कोणी बी मध्ये येणार नाही. मग बघ त्या मैनावतीचं काय होतं ते. दुर्गा, हां तुला एक काम सांगू, तू करशील का? हो सांग की. तू भोजन कक्षात जा आणि सेविकांकडून सगळी मांडामांड करून घे. दुर्गा, देवी आणि नाथ बोलत असतील ना तर त्यांच्यामध्ये जाऊन बडबड करू नकोस हा. नाही करणार. जर त्यांनी मला बोलवलं तरच मी बोलणार. जाऊ का मी? हो हो, जा लवकर. आमचं काम झाल्यावर आम्ही येतोच तिथे. माई, तू सांगितलेले सगळे पदार्थ झालेत. आता सांग, अजून काही करायचं आहे का? अगं, देवीना जे आवडतं ते मला ठाऊक आहे, पण श्रीनाथांना काय आवडतं ते विचारून घ्यायला हवं. ते आपणही विचारू शकतो. सुरुवातीला त्यांना काय वाटेल याची भीती वाटायची, पण आता तसं नाही. आता ते सगळ्यांचीच प्रेमानेच वाटतं. हो ना, याचं सगळं श्रेय देवींना जातं. नाथांना स्त्री राज्यात थांबवणं खूपच अवघड होतं. खरंय, संपूर्ण स्त्री राज्यात श्रीनाथ एकमेव पुरुष आहेत. त्यांना कसं वाटत असेल? हे सगळं इतक्या लवकर होईल असं मला वाटलं नव्हतं. मैनावती, मला ठाऊक आहे माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. तुमचीही काही चूक नाही. माझ्या प्रेमाचा स्वीकार करायला तुम्हाला उशीर का झाला हे मी समजू शकते. माझ्यासाठी हे सगळं सोपं नव्हतं. परंतु मला तुमचा रागही आवडत होता. माझ्यासाठी ही भावनाही नवीन आहे. मी स्त्री राज्यामध्ये येईन आणि अशा पद्धतीने तुझ्यासोबत राहीन, बोलेन, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्यासाठी किती आनंदाची गोष्ट आहे की ज्या पुरुषासोबत मी आहे त्याने कधीच कोणत्या स्त्रीला स्पर्शच केला नाही. तुम्ही मला हे नाही सांगितलं भविष्यात माझ्या बरोबर राहण्यासाठी तुम्ही कसे तयार झालात. प्रसंग तसा अवघड होता की श्री महादेवांशी बोलण्याशिवाय पर्यायच नव्हता.
याचा अर्थ तुमचा महादेवांशी संवाद झाला? होय, मी त्यांना आवाहन केले आणि त्यांनी मला दर्शन दिले. काय म्हणाले ते? ते तत्व मला अजूनही पूर्ण समजलेले नाही, परंतु अनुभवाने समजेल. एका अर्थी तीही साधनाच आहे. तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सांगा. पण याचा अर्थ आपल्या नात्याला श्री महादेवांचा आशीर्वाद आहे. अगं, सेविका कुठे गेल्या सगळ्या? ते तर मांडामांड करून गेल्या. आणि देवी आणि श्रीनाथ कुठे आले नाहीत का अजून ते? हे असं आहे तुमचं. तुम्हीच मला म्हणालात ना की त्यांच्यामध्ये जाऊन लुडबुड करू नको म्हणून, आणि आता मला म्हणत आहात की कुठे आहेत. बरं, तू जाऊन त्यांना सांग की भोजनाची सगळी तयारी झाली आहे. रोहिणी, ते येईपर्यंत आपण पुढची तयारी करूया. माई, देवी आणि नाथ आले आहेत. बरं झालं आपण लवकर आला. आम्ही वाट बघत होतो. हे श्रीनाथ आणि देवी, आपण आसन ग्रहण करा. सगळी तयारी उत्तम झाली आहे ना? होय, कसलीही उणीव राहिली नाही.
दुर्गा, इकडे ये. हा घास गाईला दे. अप्रतिम आहे भोजनाची चव. तुम्ही भोजनाचा आनंद घेत आहात हे बघूनच मला खूप बरं वाटलं. प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी पाकगृहात नवनवीन पदार्थ तयार होतील. हाही एक मार्ग आहे की अन्नाची जी देवता आहे त्या अन्नपूर्णेचा सन्मान करायचा. तिच्या कृपेने जो पदार्थ तयार झाला तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. याच सोबत तुमच्यासाठी नवीन राजवस्त्र आणि आभूषणे तयार करून घेते. उपभोगाची अखंड मालिका सुरू. याआधी तुम्ही माझ्या कक्षाच्या आत कधी आलाच नाहीत. त्या कक्षाच्या आत अजून एक कक्ष आहे. आज इथेच थांबतो. पुन्हा कधीतरी पाहूयात. तुम्ही म्हणत असाल तर राजवाड्याच्या वरच्या भागात जाऊयात का? तिथून चांदण्या रात्रीचं आकाश दिसतं. आपण रात्रभर बोलत बसलो असतो. नको, पुन्हा कधीतरी पाहूयात. आता मी माझ्या कक्षात जातो. काय झालं? असे का करता आहात? माझं काही चुकलंय का? नाही, तसं नाही. आजचा संपूर्ण दिवस व्यस्त गेला आणि तुझ्या सोबतही घालवला. आज हा पहिला दिवस असेल मैनावती की मी माझ्या गुरु सद्गुरूंचे साधे स्मरणही केले नाही. हे काही योग्य नाही. माझी इच्छा होती तुम्ही आज इथेच थांबावं माझ्यासोबत. मी समजू शकतो. मैनावती, मी भगव्या वस्त्रांचा त्याग केला आहे. भिक्षा मागण्याचा, ते अन्न ग्रहण करण्याचाही त्याग केला आहे. परंतु ज्यांच्यामुळे मी आहे त्या माझ्या गुरु सद्गुरूंचे मला ध्यानही करता आले नाही, तर हे सगळं व्यर्थ आहे. माझ्याकडून तेवढे तरी हिरावून घेऊ नकोस. तुम्हाला त्रास होईल असं मला काही करायचं नाही.
आणि तूही तुझी शक्ती साधनेने वाढव, कारण तुझ्या विरुद्ध अनेक अशुभ शक्ती काम करत आहेत. कोणाबद्दल बोलत आहात तुम्ही? कोण षडयंत्र करत आहे? भानामती, अर्थात मी इथे असताना तुला कशाचीही भीती नाही, परंतु तू सावध असायला हवं. याचा अर्थ मी तिला कारागृहात न टाकून चुकीचंच केलं. मैनावती जे अशुभ करतात त्यांच्यासोबत अशुभच घडते, आणि जे शुभ करतात त्यांच्यासोबत मंगलच होतं. त्यामुळे तू जे केलं ते अगदी योग्य केलंस. येतो मी. श्रीनाथ, तुम्ही या आता. या क्षणावर मी माझी संपूर्ण रात्र काढू शकते. देवी, देवी, तुम्ही? तुम्ही केव्हा आलात? माझ्या लक्षातच आलं नाही. आता ते स्वाभाविकच आहे. काहीही. देवी, तुम्ही इतक्या आनंदात का आहात?
हे आम्हाला समजले. पण आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय म्हणून आम्ही आलो आहोत. होय देवी, म्हणजे आम्ही नक्की काय समजायचं? मला काहीच कळत नाहीये की तुम्ही काय म्हणत आहात ते. तू मोठी झालीस ना की मग समजेल तुला. दुर्गा, आता तू बाहेर खेळायला जा बरं. आम्ही बोलतोय ना सगळे. नाही, मी नाही जाणार. राहू दे तिला. दुर्गा, माझ्या जवळ ये. आज मी खूप आनंदात आहे. मला कोणालाही दुखवायचं नाहीये. दुर्गा, तू माझ्या जवळच थांब हा. देवी, तुम्ही श्रद्धेने हे व्रत केलं आणि तुम्हाला फळ मिळालं. होय, मला तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची वार्ता सांगायची आहे. श्रीनाथांनी माझ्या प्रेमाचा स्वीकार केला आहे. देवी, ही खरंच खूप आनंदाची वार्ता आहे. नाथ परंपरा मोठी आहे, त्याचे तत्वज्ञान आहे. त्यामुळे श्रीनाथांना माझ्या प्रेमाचा स्वीकार करायला अवघड जात होतं. परंतु आता त्यांच्याही मनात कोणती शंका नाही आणि माझ्या मनात तर कधी नव्हतीच. देवी, असे काय घडले की श्रीनाथ तयार झाले? प्रत्यक्ष श्री महादेवांनी त्यांना आदेश केला आणि आशीर्वादही दिला. देवी, ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तुमचं स्वप्न पूर्ण झालं. होय माई. मला समजले, म्हणजे श्रीनाथ स्त्री राज्यात राहणार, हो ना? हो ग माझी बाई, हो. पण देवी, पुढे काय ठरवले आहे? काय म्हणजे? तुला काय म्हणायचंय? देवी, श्रीनाथ हे योगी आहेत. आज ते तुमच्या सोबत राहायला तयार झाले, पण उद्या त्यांना इथून जावेसे वाटले तर? चंद्रिका, क्षमा असत. मला एकांत हवा आहे. चंद्रिका अशी का म्हणाली असे? श्रीनाथ इथून जातील